कदम फोनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. योगेशजी, तुमच्यापर्यंत ही सगळी घटना पोहोचली असेल, पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेण्यात आलेली आहे का? काय प्रकार समोर आलाय तुमच्या समोर? नाही बघा, महासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करणं हा आमच्याकडे देखील तितकाच निंदनीय विषय आहे आणि आम्ही देखील त्याचा निषेध करतोय. ह्या संबंधित सुरक्षेच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना करायच्या त्या नक्कीच आम्ही करू. परंतु सदर व्यक्तीने कुठल्या उद्देशाने केलंय ते व्यक्ती ताब्यात आल्यानंतरच आपल्याला लक्षात येईल. सध्या आपण 3 टीम्स तयार केलेल्या आहेत. लोकल सीसीटीव्ही फुटेजेस आपण तपासत आहोत आणि 5:15च्या सुमारास पोलिसांची तिकडे गस्त झाली होती. त्यावेळेस असा कुठल्याही प्रकारचे ते निदर्शनात आला नव्हता. तथापि ज्या कोणी व्यक्तीने हे केलेलं आहे त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्यावरती नक्कीच कडक कारवाई करणार आहे. कारण शेवटी आम्ही देखील शिवसैनिक आहोत आणि विशेष म्हणजे हा पुतळा माझ्या वडिलांनी स्वतः बनवून घेऊन माझ्या वडिलांनी तिथे पुतळा बसवलेला आहे. आमच्याकडचा हा तितकाच भावनेचा विषय आहे आणि म्हणून त्याच्यावरती नक्कीच कडक कारवाई आम्ही करू. मात्र जी माहिती कळते त्यानुसार सकाळी 6 पर्यंत असं काही झालं नव्हतं, तुम्ही सांगताय. मग दिवसाढवळ्या असा प्रकार होणं, शिवाजी पार्क सारख्या परिसरात असा प्रकार होणं हे गंभीर नाही का? कारण अनिल देसाई यांचंही म्हणणं आहे की हे फेल्युअर आहे सरकारचं, जर दिवसाढवळ्या अशा गोष्टी होत असतील. बघा, शेवटी त्यांना फक्त राजकारण करायचंय. अशा घटनाला घेऊन पुढे राजकारण करत असेल तर मग अनेक प्रश्न तिथे उद्भवतात. विशेष म्हणजे बघा, शेवटी एखाद्या अशी घटना करायला हार्डली 10-15 सेकंड लागतात. त्यामुळे नक्कीच ही घटना नको घडायला हवी होती. ही भावनेशी आम्ही देखील सहमत आहोत. परंतु याच्यामुळे पोलीस यंत्रणा जिथे अपयशी ठरलेली आहे हा ठपका लावणं चुकीचं राहील. त्या व्यक्तीला आपण ताब्यात घेण्याचे आम्ही जे आदेश दिलेले आहेत त्या बाबतीमध्ये चौकशी चालू आहे, तपास चालू आहे. त्याच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल. त्याला काय सोडणार नाही आम्ही पण अजिबात. पण तुम्ही जसं सांगताय त्याप्रमाणे 6:15 वाजता पोलीस गस्त घालून गेलेले होते. मात्र इथे कायमच एखादा पोलीस असतो का? तो तिथे असणं योग्य म्हणजे गरजेचं होतं का? किंवा यामध्ये काही त्रुटी झालेली आहे का? नाही बघा, पुतळ्यांच्या बाबतीमध्ये महामानवांचे पुतळे आपण जेव्हा बसवतो त्याची काही नियमावली आहे. ती नियमावली फॉलो करण्याची म्हणजे ज्या काही संस्थांच्या ताब्यामध्ये जे असतात त्यांनी त्यांचं सांभाळ करणं आवश्यक असतं, त्याचं मेंटेन करणं आवश्यक असतं. आणि शेवटी आज अनेक ठिकाणी पुतळे असतात त्यासाठी खूप पुतळ्याची सुरक्षा. आता शेवटी जेव्हा आपण 6:15 वाजता तिथे गस्त घातलेली आहे पुतळ्याच्या सुरक्षेसाठी ती गस्त घातली गेली होती किंवा तिथल्या जे काही परिसरामध्ये सुरक्षेची पाहणी करण्यासाठी जी काही गस्त घातली जाते आणि हा जो रांगोळ पुतळा हा सुरक्षेच्या दृष्टीनेच होतो. त्याला तक्वा करून काही जर का समाजकंटकांनी जर का काही गोष्टी केल्या असतील तर मगाशी म्हटल्याप्रमाणे 10-15 सेकंड फक्त लागतात या गोष्टी करायला. अशा वेळेस ही व्यक्ती त्या व्यक्ती ताब्यात येऊ द्यात, नक्कीच, आणि कुठल्या उद्देशाने केले हे समोर येऊ द्यात. मग आपलं त्यापूर्वी कुठल्याही निष्कर्षावरती पोस्टर चुकीचं राहील. परंतु पुतळ्याच्या सुरक्षेच्या बाबतीत जी काही खबरदारी घ्यायची ते आम्ही नक्कीच घेतोय. गृहराज्यमंत्री या नात्यानं तुम्ही या संदर्भात पोलिसांशी काही बातचीत केलेली आहे का? माहिती आहे का तुम्हाला की पोलिसांकडे आता हे सीसीटीव्ही पोहोचलंय का? कोणी दिसतंय का या सीसीटीव्ही मध्ये? संबंधित डीसीपींची माझी काही वेळापूर्वी चर्चा झालेली आहे आणि 3 टीम्स आपण तयार केलेल्या आहेत आणि लोकल जे सीसीटीव्ही फुटेजेस आहेत त्याच्या लगतची जे बिल्डिंग वगैरे आहेत तिथे आपण फुटेजेस ताब्यात घ्यायचं काम सुद्धा चालू आहे. लवकर या व्यक्तीला पकडण्यात देखील. योगेशजी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर हे होते गृहराज्यमंत्री योगेश कदम ज्यांनी माहिती दिलेली